12च्या आत ट्रक रोडवर दिसले तर ते फोडून टाकू, अविनाश जाधवांचा गंभीर इशारा. ठाण्यात मनसेचा पुन्हा मोर्चा. ठाण्यातील प्रचंड वाहतूक कोंडी, जड अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी मनसेकडून ठाणे महापालिकेसमोर ट्रॅफिक मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. काल सोमवार दिनांक 15 रोजी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रस्त्यावर रात्री 12 वाजल्यानंतर जड वाहने सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेने प्रशासनाला थेट इशारा दिलेला आहे. जर हे ट्रक 12च्या आत रस्त्यावर दिसले तर मनसे कार्यकर्ते ते फोडून टाकतील, असा इशारा देण्यात आलेला आहे. अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे की उपमुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणार नसाल तर कोणाचा आदेश पाळणार आहात? सरकार प्रशासन चालवत आहे की राजकीय नेते चालवत आहेत, या अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिलेले होते. दुसऱ्या दिवशी देखील अवजड वाहने चालू होती. उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा तेच सुरू आहे. आज कारवाई करा, मी फोटो देतो, आदेश पाळले जात नाहीत, 1-2 अधिकारी निलंबित झालेच पाहिजेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. घोडबंदरची जी परिस्थिती आहे ती तुम्हाला माहितीच आहे. घोडबंदरला याच्या आधी काल एक नवीन फतवा आला की घोडबंदर रोड आता 12 वाजता गाड्या सुटणार. बरोबर आहे. असाच एक फतवा 21/8/2025 ला आला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की आता डिसेंबर पर्यंत घोडबंदरला एकही हेवी ट्रक येणार नाही. दुसऱ्या दिवशी हेवी ट्रक होते घोडबंदरला. आम्ही किती दिवस आश्वासनावर जगायचं? आता ठीक आहे, घोडबंदरला तुम्ही आम्हाला शिस्त लावताय ना. तुम्ही घोडबंदरवरनं कधी आलात, एक गाडी, एक ट्रक, 2 ट्रक, 3 ट्रक, 4 ट्रक असे लाईनी तुम्ही असतात, 4 ट्रक आणि मागे ट्रॅफिक वाढत जाते. माझं मते 2 ट्रक लागले, त्याच्या पाठी 2-2 ची लाईन करा ना, म्हणजे एखादी ॲम्ब्युलन्स, 4 व्हीलर त्या पण पास होतील. परंतु तिथे नियम लागत नाही. नियम लागतो तर सर्वसामान्य गरीब ठाणेकराला, म्हणजे जे बोलत नाही, जे एकजूट होत नाही, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहिजे ते करताय. आणि ते ट्रकवाले लाईनीत 4-4 उभे आहेत. म्हणजे नियम आहे ना की तुम्ही डाव्या का उजव्या बाजूने कुठून तरी एका बाजूने चालायचं, हा नियम आहे ना. ते चालतात का? ठाणे शहरात यायचा एक नियम आहे. सकाळी मला वाटतं 8 वाजता ते ठाणे शहरामध्ये प्रवेशबंदी होते, ती दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तुम्ही बघा अनेक वेळेला 7:30-8 वाजता हेवी ट्रक ठाण्यात घुसतात. त्यावेळेला का नाही तुमचे नियम समोर येत? तिथे घोडबंदर रोडला, त्या रेती बंदरला 10 ट्रॅफिकवाले उभे असतात, तरी तो ट्रक आत कसा येतो? पण एखाद्या गाडीने सिग्नल तोडला तर ते 10 जण असे उभे राहतात. पण ट्रक 7:30-8 वाजता कसा आतमध्ये येतो? नक्की काय गोळ बंगाल आहे ट्रकचं आणि ट्रॅफिकचं आम्हाला कळत नाही. सो ते एकदा आमच्या समोर सरकारने मांडावं की नक्की काय आहे बाबा, का त्यांचे एवढे लाड केले जात आहेत हेवी ट्रकवाल्यांचे, की अचानक एखादा ट्रक आतमध्ये येऊ कसा शकतो? एक गाडी येताना तुम्ही 10 ट्रॅफिकवाले जर समोर येऊन आमच्या उभे राहणार असाल तर ट्रक तर खूप भला मोठा असतो, तो सगळ्यांना दिसतो, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची गोष्ट घडत नाही. आणि या सगळ्यांनी ठाणेकर, मी स्वतः, आम्ही सगळेच त्रस्त आहोत. यासाठी माझा आज जे काही ट्रक ह्या लोकांनी जे काही चलन पाठवायचं काम सुरू केलंय, जर ती प्रक्रिया या लोकांना बंद करणार नसतील तर येत्या शनिवारी आम्ही त्रस्त ठाणेकरांचा ट्रॅफिकचा मार्च असा एक मोर्चा काढतोय. जे ट्रॅफिक समस्येवर लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण सरकारचं आम्ही हा ट्रॅफिक मार्च काढतोय. तो ठाण्यातील ठाणे महानगरपालिकेच्या हितून 3 हात नाक्यापर्यंत जाईल. त्यात आम्ही ठाण्यातल्या सर्व सामाजिक संस्था असतील, ट्रॅफिकवर काम करणारी लोक असतील, या सगळ्यांना एकत्र करणार. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, या सगळ्यांना एकत्र घेणार आहोत. याच्या आधी देखील टोईंगच्या विरोधात एक आंदोलन झालं होतं, त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की हाही त्याचाच एक भाग आहे, तर त्यांनाही आम्ही या सगळ्यामध्ये सामावून घेऊन येत्या शनिवारी 20 तारखेला आम्ही हा ठाण्यात मोर्चा काढणार आहोत. हा ठाणेकरांसाठी, त्रस्त ठाणेकरांसाठी असलेला ट्रॅफिक मार्च आहे. त्याला सर्व ठाणेकरांनी यावं आणि तुम्ही देखील यावं, याच्यासाठी आजची आमची पत्रकार परिषद आहे. आणि ट्रॅफिक या विषयाला आम्ही सोडणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.